नमस्कार मंडळी, मी साक्षी. तर आज आपण पाहणार आहोत होममेड ब्रश घरच्या घरी कसा बनवायचा. इथे तुम्ही पाहू शकता की तव्याला तेल किती छान आणि व्यवस्थित पद्धतीने लागलं आहे. इथे मी घावणे करत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही चपाती, डोसे, पराठे, इडली, थालीपीठ करण्यासाठी वापरू शकता. आणि हो, या ब्रशसाठी खूप कमी साहित्य लागतं आणि हे साहित्य आपल्या घरच्या घरी मिळून जातं. तर चला मग आपण हा ब्रश कसा बनवायचा ते पाहूया. इथे नारळ घेतलेला आहे, जी वरच्या बाजूला शेंडी असते ती आपण वापरणार आहोत. इथे गोधडी शिवायचा टणक दोरा घ्यायचा आहे, कंगवा घ्यायचा आहे स्वच्छ, एक स्टिक घ्यायची, कात्री घ्यायची आणि नारळाची शेंडी. सर्वात आधी नारळाची शेंडी घ्यायचं आहे आणि कंगवा घ्यायचा आहे. त्याला अशा प्रकारे विंचरून घ्यायचं आहे, चांगले त्याला मोकळं करून घ्यायचं आहे. आणि खालची बाजू आहे ती कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने कट झाल्यानंतर आपल्याला स्टिक घ्यायची आहे, ती बरोबर मधोमध लावायची आहे आणि त्याला गोलाकार करून दोऱ्याच्या मदतीने आपल्याला चांगलं घट्ट बांधून घ्यायचं आहे. इथे जर तुमच्याकडे स्टिक नसेल तर तुम्ही आईस्क्रीमची स्टिक वापरू शकता. फक्त इथे बांधताना खूप घट्ट बांधायचे आहे, जेणेकरून स्टिक निघणार नाही आणि जी नारळाचे जे शेंडे आहेत ते पण निघणार नाही. अशा प्रकारे चांगलं घट्ट गुंडाळून घ्यायचं आहे. आता इथे आपण दोरा कट करून घेणार आहोत आणि चांगली गाठ बांधून घ्यायची आहे, जेणेकरून निघणार नाही. पहा किती सोप्या पद्धतीने हा आपला ब्रश तयार झालेला आहे. फक्त आता आपल्याला हे वरचे जे एक्स्ट्राचे जे शेंडेचे भाग आलेले आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. तर तयार झालेला आहे आपला होममेड ब्रश. आणि हा आपण वापरण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि वापरून झाल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवायचा आहे. नेक्स्ट टाईमला आपण वापरू शकतो. त्याचबरोबर आपला घावणं पण रेडी झालेला आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हा होममेड ब्रश, नक्की सांगा कमेंट करून.